आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. वारकरी संप्रदायाच्या संतांचा अपमान, विकास लवांडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी. देऊळगाव राजात वारकरी बांधवांचे निवेदन, तहसीलदार व पोलिसांकडे धाव. वारकरी संप्रदायातील पूजनीय संत महाराजांविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील सकल वारकरी बांधव व धर्माभिमानी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात दिनांक एप्रिल 24 रोजी माननीय नायब तहसीलदार डॉक्टर उमेश मुंढे तसेच माननीय ठाणेदार ब्रह्मागिरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील बांधव, नगरसेवक तसेच धर्माभिमानी नागरिक उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले की वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्मातील भक्ती, सदाचार आणि समाज प्रबोधनाची परंपरा जपणारा पवित्र संप्रदाय आहे. या संप्रदायातील ऋषितुल्य संत महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणे ही अत्यंत निंदनीय बाब असून त्यामुळे संपूर्ण वारकरी समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. विकास लवांडे यांनी प्रसारमाध्यमांमधून वारकरी संप्रदायातील काही ज्येष्ठ कीर्तनकारांविषयी घुसखोर व धर्मांध अशा शब्दांचा उल्लेख केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील श्री संजय महाराज पाचपोर, श्री प्रकाश महाराज जवंजाळ तसेच श्री उद्बोध महाराज पैठणकर यांसारख्या मान्यवर संतांची नावे घेण्यात आल्याने संत परंपरेचा अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच विकास लवांडे हे वारंवार आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्य करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. समाजात फूट पाडणे व हिंदूंच्या श्रद्धांचा अपमान करणे हे प्रकार सातत्याने होत असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. संतांची परंपरा ही महाराष्ट्राची ओळख आहे. अशा संतांविषयी अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही. संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी वारकरी बांधवांनी यावेळी केली. या निवेदनामुळे देऊळगाव राजा तालुक्यात धार्मिक वातावरण तापले असून प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रसंगी असंख्य वारकरी संप्रदायातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.